कला कुण्या शाहिरात नाही, फक्त करतील कला तर माझे चेले आहेत, फक्त माझ्या चेल्याला मी शिकवला पोवाडा कसा म्हणायचा, पोवाडा कसा गावाचा, माझे चेलेच करतात, बाकी हे कला कोणाला जमतच नाही। म्हणून या पोवाड्यासाठी, या मावल्यासाठी माझा सिंगल कार्यक्रम ठेवतात, ज्या त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यात, खिलवाडा जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यात सगळे माझे सिंगल कार्यक्रम जास्त होतात, कारण या पोवाड्यासाठी। ऐका, मलाही माहित नाही का मी कहाणी कशी बनवली आणि माझा पोवाडा कसा होईल, जमन का नाही जमन, मलाही भीती आहे, पण जोपर्यंत मी म्हणणार नाही मला समजणार नाही का माझा पोवाडा कसा लोकांना आवडला का नाही आवडला, की मी सकाळीच याचा अंदाज लावी, आता नाही लावू शकत अंदाज। बघा पोरगी काय म्हणते आपल्या पतीला आणि वडिलांना, काय करावं असं वाटतं कधी कधी का नाही बेकार साला मी फसलो, पण ज्याला जे नशिबात आहे ते होते। आपण इकडे कंपनीच्या पेमेंटचा त्रास, लोकांच्या वर्करांना पेमेंट वाढायचा आहे, तिकडे डिलिव्हरीची वेळ माझ्या पत्नीची, पण चला माझ्या पत्नीला आवाज मारतो, समजून सांगतो, आणि पेमेंटच्या दिवस आहे आता मी कार घेऊन कंपनीमध्ये निघून जातो, आवाज मारतो, प्रिया, अगं हे प्रिया, प्रिया 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 ग प्रिया, प्रिया नारी ग माझे लाडाचे नारी, प्रिया ग प्रिया, अगं हे प्रिया, कोटी गेली ये प्रिया प्रिया करतावा जरा येतही नाही जवळ काही नाही, ऐक अरे बाबा प्रिया, अगं आज पेमेंटचा दिवस आहे, मला कंपनीमध्ये जायचं आहे लवकर, तर मी म्हटलं थोडा त्रास होईल सहन कर, कारण का आता घरी आहे तुझे पप्पा वगैरे आहे घरी, ठीक आहे, मला तू सुट्टी दे, मला जाऊ दे आजच्या दिवस, प्लीज मला आजच्याच रोखू नको, आज पेमेंटचा दिवस आहे मला जाऊ दे। कारभारी पाहता पाहता 8वा 9वा महिना लागून गेला, हे बघा तुम्ही सारखे आपल्या कामाकडेच लक्ष देता, थोडेसे माझ्याकडे लक्ष ठेवत जा बरं, आता शेवटची वेळ आखरी लक्ष आहे ना का तुझ्याकडे, लक्ष आहे ना, लक्ष आहे तुझ्याकडे, हो पाहिले किती लक्ष आहे, तुमचा पोरगा इकडे फुटबॉल खेळते, पोटामध्ये कोणाला सांगेल मी, हाय गो काहून कसं वाटते, कसं तरी वाटते व एका पडले लाता मारल्या हरका, अजून लाता मारते इकडे, अरे चुप राहिना रे पोटामध्ये, तू अशी करतेस ना, आज बघ तू रात्रभर मला त्रास दिलीस नाही का, रात्रभर तुझी तब्येत बरोबर नव्हती, का करू एक साईडला दुखत राहिले, रात्रभर तू झोपलीस नाही, तू तर झोपलीसच नाही, पण रात्रभर मला त्रास दिलीस ग, घडी घडी प्रिया तेरी याद सताए, घड़ी घड़ी प्रिया तेरी याद सताए, घड़ी घड़ी प्रिया तेरी याद सताए, घड़ी घड़ी प्रिया तेरी याद सताए, नींद न आए मुझे चैन न आए रे, नींद न आए मुझे चैन न आए रे, चैन न आए, घड़ी घड़ी प्रिया तेरी याद सताए, घड़ी घड़ी प्रिया तेरी याद सताए, नींद न आए मुझे चैन न आए रे, नींद न आए मुझे चैन न आए रे, चैन न आए, घड़ी घड़ी प्रिया तेरी याद सताए, घड़ी घड़ी प्रिया तेरी याद सताए, ठीक आहे, हा आता पप्पा वगैरे तुझ्या ठीक आहे ना घरी, मी येतो, हा हो बरं येतो कंपनीवर, ठीक आहे, बॅग तुमचा डब्बा वगैरे ठेवलाय बघा,
हो घेऊन जा. लक्ष ठेवशील आणि जर का काही कमी जास्त असं जास्तच वाटला तर मला फोन करून दे. बरं मी कर. ठीक आहे. अरे बापा सत्यानाश झाला पाहिजे. खा करू काही समजत नाही. त्या शांत मावशीला ठेवलं होतं बाई नोकराने तेही उठून पळाली. आता का करावं ना काही समजत नाही. घरी एकटी बाई मी काय करू काही समजत नाही. याले सांभाळू का त्या कामाला सांभाळू पण काय करू. पप्पाला बोलवते त्यांना सांगते एखादी नोकर किंवा नोकराने ठेवायला. बाबा अजी बाबा हाय ग बाबा. काय झालं बेटा. कुठे चालले तुम्ही. अजून तयारी केली का. अगं माझ्या मागे कामच आहे तर मी काय करू. हे बघा बाबा हो मी 2 जीवाची बाई आणि घरामध्ये नोकर चाकर कोणीच नाही. ते शांत काकू होती तीही चालली गेली. कुठे गेली ते. तर काय माहित मुलीच्या घरी जातो म्हणाली. 1 हप्ता झाला अजून आली नाही. बरं तू चिंता करू नको बाबा. तुम्ही एखादी नोकराने ठेवून घ्या ना बाबा. अगं एक काय 10 ठेवतो तुझ्यासाठी. तू चिंता करू नको. आहे ना आता सध्या मी एकटा चालला देईल. आहे ना तू आपल्याकडे जो पांडू आहे ना. पांडू. हा अरे हो मग काय बरोबर आहे बाबा. खरंच नाही का पांडू नाही का मोठा कामाचा आहे बाबा. एकही नोकर चाकर घरी नाही. तुम्ही एक काम करा तुम्ही पांडूला माझ्या हाताखाली ठेवून घ्या. बिलकुल मी त्याला घरातले सगळे काम सांगेन. आणि हे बघा माझं मिळूनच म्हणजे आपल्या रिलेशन मधला विश्वासू आहे. वेळोवेळी काळजी घेईल. ठीक आहे. दुसरे नोकर कसे भेटतात तर कसे नाही बाबा. तू चिंता कशाला करत. मी आहे ना. तुम्ही पांडूला बोलवा आणि त्याला समजावून सांगा सगळे काम. ठीक आहे. आणि तू जास्त बोलू नको. हो नाही आराम कर बस. मी त्या पांडूला बोलावतो आणि सर्व तुझे सोय काय मी सर्व काम त्याच्याकडून करून घेतो. तुम्ही सांगा मग मी पण बोलते पांडू सोबत. बिलकुल ठीक आहे. अरे बाप्पा पांडू म्हटलं माझ्या पांडू गा. बोला मामाजी. साहेब नमस्कार जी. काय नमस्कार. कुठं जाते का जाते काय तुला काही फिकर नाही. बाबा मी गायब कुठलो बगीचातला हे गवत साफ केला. काका करून काम करता जाऊ तुम्ही. अहो तो शांताराम कुठे गेला. शांताराम आज कामावर नाही आला. मला वाटतं याच्या अंगाने आलं नाही. कोणाच्या शांतारामच्या. शांताराम. अरे सर्व माणसांना मी काम दिलंय त्याने आपापलं काम करायला नाही पाहिजे का. हो हे गोष्ट बरोबर. मग बरोबर आहे. पण मी आपलं काम केलं बाबा. त्याला सांग नाही तर मी त्याला काढून टाकेन मी कामावरून. आणि आता तुला एक काम करायचं आहे. अरे ते आपली शांताबाई होती की नाही. अरे ते शांताबाई आज आलीच नाही म्हणते. तू एक काम कर. आपली बाई आहे प्रिया. तू आज माझ्यासोबत येऊ नको. मी वाटल्यास एकटाच जातो. माझी गाडी बरोबर आणून दे मला. मी एकटा चालला जाईन. आणि बाईच्या संरक्षणासाठी तू राह घरी. बाई जे काम सांगन ते परिपूर्ण करायचं. काना डोळा करायचा नाही. समजलं. नाहीतर माझ्यासारखा माणूस मग खराब नाही. बाई जे सांगन ते काम करायचं. ठीक आहे. मी निघू येतो. मला काही पाहिजे वाईट ऐकायला यायला पाहिजे ना. बाई आवाज मारला पटकन काम हातचं काम सोडायचं आणि बाईकडे जायचं. विचारायचं काय कमी आहे काय लागते. ठीक आहे येतो. दोन जीवाची बाई कामधंदा होत नाही. बिचारीली आई नाही. काय खरं ते पतीला सांगितलं तर पतीनं हो केला चालला गेला. बापाने सांगितलं. बाप बिचारा पोरीची दया घेते आणि पोरीनं म्हटलं तसं करते. पहा शेवटची वेळ आहे. ऐकून घ्या. पुढे सुंदर पाहताय. सुंदर आता घनश्यामची पत्नी बापा होती गरोदर. घनश्यामची पत्नी होती गरोदर. पतीला म्हणे ऐका बरोबर दुर्लक्ष नका करू माझ्यावर.
माझे राया सांगतो प्रेमान, माझे राया सांगतो प्रेमान हो, माझे राया सांगतो प्रेमान, माझे राया सांगतो प्रेमान हो, माझे राया सांगतो प्रेमान, माझे राया सांगतो प्रेमान हो, राया सांगतो प्रेमान, माझे राया सांगतो प्रेमान हो. काय म्हणते पोरगी, माझी आई राहिली असती, माझी आई राहिली असती, माझ्या जवळ बसती आणि तुम्हा केली नसती, माझे राया फुकट परेशान, माझे राया फुकट परेशान हो, माझे राया फुकट परेशान, माझे राया फुकट परेशान, माझे राया फुकट परेशान, माझे राया फुकट परेशान हो, माझे राया फुकट परेशान, माझे राया फुकट परेशान हो. नवरा समजवते तिचा, मॅनेजर घनश्याम म्हणे प्रिया लक्षात ठेव, घनश्याम म्हणे प्रिया लक्षात ठेव, काढून टाक आपल्या मनातल भेव, रक्षण करणारा आहे तो देव, त्याचे कर ध्यान हो, अरे हा 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 दिदी कर ध्यान हो, अरे हा हा त्याचे कर ध्यान हो, अरे हा हा दिदी कर ध्यान हो, अरे हा वेळ आल्यावर सांगशील मला, काय म्हणते पोरीचा नवरा, वेळ आल्यावर सांगशील मला, आणि नेईन मी तुला आणि भरती करण्याला दवाखान्यात छान हो, अरे हा 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 दिदी दवाखान्यात छान हो, अरे हा 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 दिदी दवाखान्यात छान हो, अरे हा 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 दिदी दवाखान्यात छान हो, अरे हा हा पोरगी बापाला काय म्हणते, प्रिया बापाला म्हणे लवलाई, प्रिया बापाला म्हणे लवलाई, मी आहे दोन जीवाची बाई, माझ्याने काम थंड होत नाही, तुम्ही पहा हो, अरे हा 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 दिदी तुम्ही पहा हो, अरे हा हा दिदी तुम्ही पहा हो, अरे हा हा दिदी तुम्ही पहा हो, अरे हा दिदी. काय म्हणते पोरगी, पांडूला ठेवा माझ्यापाशी, पांडूला ठेवा माझ्यापाशी, अन काम करण्यासी, अन सांगिल मी त्यासी सर्व समजून हो, अरे हा 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 सर्व समजून हो, अरे हा 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 सर्व समजून हो, अरे हा 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 सर्व समजून हो, अरे हा बापानं बी हिंमत दिली पोरीले, बेटा तुले काही माहित नाही बा, खूप त्रास होते, मला माहित आहे, पुराणा माणूस त्रास होते बा, सहन कर, पहिली पहिली वेळ आहे. बाप म्हणे तिला ऐक ग प्रिया, काय म्हणते बा, बाप म्हणे तिला ऐक ग प्रिया, हिम्मत नको हारू मोठा कर हिया, पांडूला ठेवतो काम कराया, माझे बाई तुझ्या महतान, माझे बाई तुझ्या महतान हो, माझे बाई तुझ्या महतान, माझे बाई तुझ्या महतान, माझे बाई तुझ्या महतान, माझे बाई तुझ्या महतान हो, माझे बाई तुझ्या महतान, माझे बाई तुझ्या महतान, तुझ्या मतान. दुसरी बाई पाहतो तो वरी, काम करणारी बाई काम सोडून पडते उठून,
बाई काम करणारी कोणीच नाही. दुसरी बाई पाहतो तोवरी अन काम करणारी आन तो घरी. माझे बाई होईल समाधान, माझे बाई होईल समाधान. हो माझे बाई होईल समाधान, माझे बाई होईल समाधान, माझे बाई होईल समाधान, माझे बाई होईल समाधान. हो माझे बाई होईल समाधान, माझे बाई होईल समाधान. कुठं नाही बाई, एक काम सांगत एक काम ढंगानं करत नाही. यानं आज काम जर बराबर केलं नाही घराची हकलपट्टीच लावते मी. पगार भेटून राहिला ना फुकट तर म्हणून अंगामध्ये आला. काम ना धंदा कवडीच नाही. हे उठून पराली शांती जाऊन बसली तिथं. कुठे गेला कुठे नाही. पांडू, ए पांडू, कुठे गेला असेल हा, कुठे गेला. बोला बोला मालकीन बाई. काय बोला मालकीन बाई. काऊन म्हणजे अरे मी काम किती वेळची मी पांडू पांडू म्हणून आवाज देऊन राहिली. काऊन रे, काम सांगितलं नाही का बाबाने त्या तुला? कोणत्यात होतो बाई गवत काढत मी. कोणत्या कोणत्यामध्ये? त्या कोणत्यात तिथल्या बगीच्याच्या. ते काम सोड आणि घरातली कामं कर आता. हो. हे एवढा कचरा पडलाय घरामध्ये, कोण करणार आहे हे काम? मी करतो मी करतो मी करतो. मग चल लवकर झाडू घे आणि चांगला केर काढून घे. समजलं ना, एकही कचरा दिसला नाही पाहिजे. आई गो चुप राही ना मग. बाप्पा मधा मधातच चालू दे. अरे बाप्पा झाडू करतो बाय, झाडू करतो. कर लवकर. ए नालायका, झाडू तर सरळ पकड ना. मूर्ख कुठला, झाड चांगला. मजाक नाही करून राहिलो. हा कसा माझा राहिला होता. हे काय तुझं चालली माझ्या घरातून? नाही तर नाही तू काम बरोबर व्यवस्थित कर. पहिलेच सांगते, समजलं नाही? तुझी हाकलपट्टी लावते मी. करतो 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 बायो. करतो करतो करते. एक काम सांगते, एक ढंगाळ ऐक. पाहिजे बाई पाहिजे बाई, आरामात बाई. जास्त बोलू नको बायो, बेकार होऊन जाईल. बोलू का साहेबांना? बोलवू का? नको नको बोलव. ठीक आहे बरं ते जाऊ दे बाप्पा, ते करून घेईन मी नंतर. तू एक काम कर, एक गुंड पाणी नाही घरामध्ये. पाणी जा पाणी घेऊन ये जा. हा नळ नाही आले, काही नाही आले. जा बोरिंग वरचं पाणी घेऊन ये जा बाहेरून. पाणी आणू? हो पाणी पहिले घरातलं पाणी भरशील, मग बाहेरचं पाणी भरशील. बरं बाबा जा लवकर. त्या बहीण आपत झाली. त्या बहीण माहोल करायला गेलो का ना वरत झाली. ए बडबड भांडार, काऊन जा म्हणते ना तुला? याच्या माग बोंबलू बोंबलू बाई माझा घसा सुकून गेला. जा लवकर जा. जातो ना. अरे रडू नको बाळा,